नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे शेड्स ऑफ कोकण. तर मंडळी, आजचा ब्लॉग आहे तो मी खूप दिवसानंतर बनवतोय. याच्या आधी मी शॉर्ट्सच टाकले होते, पण हा जो ब्लॉग आहे तो खूप दिवसानंतर बनतोय. तर हा ब्लॉग बनवण्याचं कारण पण तसंच आहे की आता तुम्ही मला माहितीच आहे ती दिवाळी तर ओके काही दिवसांनी येऊन ठेपली आहे. तर दिवाळीसाठी आपण कंदील वगैरे विकत घेतो, बाजारातून विकत आणतो प्लास्टिकचे कंदील्स वगैरे. पण यावेळी मी कंदील जो आहे तो घरी बनवणार आहे, तो पण बांबूच्या काठ्यांपासूनचा. तर लहानपणी आम्ही कंदील वगैरे बनवायचो बांबूच्या काठ्यांपासूनचे वगैरे कंदील. पण कामाधंद्यामुळे ते शक्य होत नव्हते. पण आता मला यावर्षी तर मी बनवणारच आहे कंदील वगैरे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंदील कसा बनवतात आणि त्याचे कागद वगैरे लावणं, जी रंगरंगोटी असेल, तो पूर्ण कंदील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. कदाचित हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनेल. पहिल्या पार्टमध्ये कदाचित मी तुम्हाला तो सांगाडा वगैरे कसा बनवतात तो दाखवेन आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला त्याला कागद वगैरे लावणे किंवा इतर काय रंगरंगोटी करणं जर काय करायचं असेल तर ते मी तुम्हाला त्याच्या सेकंड पार्टमध्ये दाखवणार. पण दोन्ही पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, या आहेत त्या बांबूच्या काठ्या ज्या मी 2-2 फुटाच्या तुकडे केलेले आहेत. एक माझ्याकडे तर 15 काठ्या आहेत. तर ॲक्च्युली त्याला लागताच 12च काठ्या लागतात, पण मी एक 2-3 काठ्या एक्स्ट्रा बनवून ठेवलेत कारण मला एक 4-4 इंचाचे 6 तुकडे पण करायचे, ते फुगवण्यासाठी लागणार आहे. तर या काठ्यांचा वापर करून मी आज कंदील बनवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या व्यतिरिक्त आम्हाला आमच्या वाडीत एक मोठा कंदीलसुद्धा बनवायचा आहे. तर आम्ही आमच्या वाडीतले सर्व जे पोरं आहोत ते मिळून एकत्र आम्ही एक मोठा कंदील बनवणार. त्या व्यतिरिक्त आम्हाला नरकासुर पण बनवायचा आहे. पण बघू कितपत कामही आपल्याला होत आहे साध्य ती, कारण आता दिवाळीला काहीच दिवस बाकी राहिल्यामुळे थोडी घाई करावी लागेल यासाठी. तर चला. Ayo. Telat. Ye. Yo mari. Ya mo.
तर अशा प्रकारे आपल्या चटक चांदणीचा आकार बनून झालेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये एक 4-4 इंचाच्या किंवा एक 5 इंचाच्या काठ्या आहेत त्या अशा उभ्या कराव्या लागतील, जेणेकरून ती फुगेल. ठीक आहे. तर ही एवढी आपली चटक चांदणी बनून झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही सांदणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. फक्त मला 1 तास लागला. 1 तास लागला ही चांदणीचे जो आहे सांगाडा बनवायला मला. माझ्याकडे आधीच काट्या वगैरे तयार होत्या. मी सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं म्हणून 1 तासात आटपलं. पण जे सगळं करायचं झालं व्यवस्थित, बांबू वगैरे शोधणं, ते तोडणं, त्याच्या काठ्या मापात काढून घेणं, यासाठी करायला गेलं तर बराच वेळ निघून जातो. मी 2-3 दिवसापूर्वी काम हे कंप्लीट करून ठेवलं होतं. म्हणून माझं हे काम हे लवकर कंप्लीट झालं 1 तासामध्ये. तर आता जो भाग राहिला आहे तो याला लावायचाच कागद. तर यासाठी लागणारा जो पतंगी कागद आहे तो आपल्याला आणावा लागणार आहे. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. तर याचा जर पतंगी कागद त्याला जर लावायचा आहे तर त्याचा व्हिडिओ आपण त्याचा पार्ट आपण जर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.